कॉलबॅकचा एपिसोड सिनियर चॅम्प्स बरोबर चालू आहे. दुसरी फेरी सुरू करणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्या समोर येते अनुजा कामत. असा बेभान हा वारा, असा बेभान हा वारा, कुठेही नाव मी नेऊन, नदीला पूर आलेला, नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ, असा बेभान हा वारा. जटा पिंजून या लाटात विखाळी झेपही घेते, जटा पिंजून या लाटात विखाळी झेपही घेते, भिडे काळोख प्राणाला विषांचे भोवरे होती, जीवाचे फूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू, तुझ्या पायी कशी ठेवू, नदीला पूर आलेला, नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ, असा बेभान हा वारा, असा बेभान हा वारा. थँक्यू व्हेरी मच. माझं एक खूप आवडतं गाणं तू गायलीस. ओके. मला खूप आवडतं हे गाणं. खरं सांगायचं तर सर्वात आवडती जी गाणी आहेत ती सर्वात डिफिकल्टी ही गाणी आहेत, पण तू खूप छान निभावलंस शेवटपर्यंत. बट आर यू सॅटिस्फाईड विथ युअर परफॉर्मन्स? येस. व्हेरी गुड. मग आपण कुणापासून सुरुवात करूया? पल्लवी, हां, सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही एक थोडा वेळ थांबू शकता का? मला का? मला फक्त एक अर्धा मिनिट दिलं तर मला फक्त सत्तूला मिठी मारायची आहे. प्लीज. मला असं वाटतं की ह्या गाण्यामध्ये जो स्पीड आहे, म्हणजे बेभान वारा आणि जे नदीला पूर आलेला ह्याचा सगळ्याचा जो इम्पॅक्ट आलेला आहे ना, हा सगळा त्या अरेंजमेंटमुळे आलेला आहे. आणि ह्या अरेंजमेंटमुळे आलेला हा वेग आहे अख्खा त्या गाण्याला, आणि त्या म्युझिशियन शिवाय हे शक्यच नसतं. आणि मला असं वाटतं ह्या गाण्याच्या बाबतीत आहे की हे असं एस.एल. वर्ल्डमधल्या राईडमध्ये बसण्यासारखं गाणं आहे. त्यात सुरांच्या एकदा त्या राईडवरती बसायचं आणि सुटायचं. मग तुम्ही प्रत्येक सूर व्यवस्थित धरत गेलात ना, आणि तुम्ही जिथेच्या तिथे फक्त ते सूर लावत गाणं जरी म्हटलं तरी सुद्धा तुम्ही ह्या तीरावरनं त्या तीरावर निघून जाता आणि तुमचं गाणं ग्रेट होतं. आणि M1चा जो पीस, म्हणजे जो मधलं म्युझिक आहे, त्या म्युझिकचा जो पीस आहे तो पण इतका वेगवान आहे, आणि तो असा फिरत 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 येतो, आणि तो असा आपल्या जवळनं जातो. त्याच वेळेला बरोबर त्या बीटमध्ये ते पुढचा अंतरा जो आहे हा सुरू करायला लागतो. चुकून माकून तो पकडता नाही आला आणि नंतर पुढचे दोन बार काय झँगचॅक चॅक झँगचॅक चॅक वागत बसले तर आपल्याकडे ते म्युझिशियन म्हणजे सगळी वाद्य तुमच्या डोक्यात घालतील असा त्यांना राग येईल जर का ते पकडलं नाही त्यावेळेला तर. पण तू ते पकडलंस, त्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल तुझा खूप 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 अभिनंदन. थँक्यू. मी पण त्याच मुद्द्यावर परत रिपीट करतो की अंतरा म्युझिक एवढं फास्ट आणि एवढ्या डिफरंट हार्मोनीज पंडित सत्यजित प्रभूंनी वाजवल्या, अप्रतिम. आणि इतक्या स्पीडमध्ये वाजवलेल्या म्युझिकवर असं सटकन त्या पॉईंटला तिने जे उचललंय गाणं, करेक्ट सूर आणि त्या फ्लोमध्ये की जणू सत्यजितनीच ते पुढचा अंतरा वाजवलं इतकं वाटावं, इतकं एकरूप झालं. क्या बात आहे, फारच सुरेख. आणि तेच रोलर कोस्टरमध्ये बसल्यासारखं गाणं होतं. कधी वर जाईल कधी खाली, अशा ह्याच्यात तू इतकी शांतपणे खाली उतरलीस की आम्ही बघत राहिलो रोलर कोस्टरकडे. फारच छान, अप्रतिम. थँक्यू. पूर्ण सारेगमपमध्ये जर का काही ॲसेट्स जे आहेत त्याच्यापैकी ही सगळी टीम ॲब्सोल्युटली सगळ्यात महत्त्वाचे ॲसेट्स आहेत. क्या बात आहे, अप्रतिम. आणि हे गाणं खरंच इतकं भन्नाट आहे ना, तू खूप छान गायलीस. म्हणजे तुला खरं सांगू का, आता तुझ्या मगाच्या परफॉर्मन्समध्ये मला जे अपेक्षित होतं आणि तुझा एक सूर मी हातचा राखून ठेवलेला केवळ एका गोष्टीसाठी
की त्या गाण्यामध्ये मला थोडी एक्सप्रेशन्स कमी वाटली, जी आत्ता मला परफेक्ट मिळाली. स्पेशली भिडे काळोख प्राणांना जे म्हटलंस ना तू, इट वॉज किलिंग. म्हणजे सूर ताल होताच, आणि ह्या अशा वेगवान गाण्यामध्ये ते एक्सप्रेशन सांभाळून गाणं हे आणखीन कठीण आहे. आणि माझे जितके मार्क आहेत त्या सगळ्या भिडे काळोख प्राणांसाठी आहेत. क्या बात आहे, व्हेरी गुड. क्या बात आहे अनुजा, कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल द बेस्ट. यानंतर पुन्हा एकदा आपल्या समोर येतोय माझा छोटा मित्र आशिष कुलकर्णी. तू आज म्हणजे सॉलिड बॅटिंग करायची असं ठरवणार आहेस ना. हो, म्हणजे हा बॅट्समनचा कॉन्फिडन्स असतो ना, एक तो गेला एकदा बाउंड्रीच्या बाहेर, ते हलत नाहीत जागचे रन काढण्यासाठी, गेलाय माहिती आहे, तसं झालं तुझं अगदी. हो, थँक्यू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू वेगळ्या प्रकारचं गाणं सादर केलंस. हो. हा, खूप छान. हे तुझे गट्स मला आवडले. थँक्यू. आणि तालाचा सॉलिड पक्का आहेस रे तू. किती छान खेळलास ह्या तालात तू, आणि नजाकतीने सगळे एक्सप्रेशन दाखवत दाखवत गाणं फुलवत पुढे गेलास. क्या बात आहे, व्हेरी गुड. तू तबला शिकलास आधी लहानपणी? नाही. असं एकंदर तुझ्या सगळ्याच गाण्यांच्यावरती तालाला तू ज्या तऱ्हेने निभावतेस ना, त्याने असं वाटतं की तबला शिकला असशील. पण खूप छान, तालाशी खूपच तुझं चांगलं नातं आहे आणि हेच चालू ठेव नेहमी. खूप छान. मित्रा, खूप छान गायलास. थँक्यू. वैशाली म्हटल्याप्रमाणे तालाशी म्हणजे तू असा शड्डू ठोकून तालाच्या समोर जातोस, त्यामुळे मला ते आवडतो अप्रोच. थँक्यू. की माझ्या अंगात ताल आहे, मला कोणी चुकवू शकत नाही, आणि हे खूप छान आहे. थँक्यू. फक्त मला एवढंच सांगायचं की तू गाण्याचा अप्रोच पहिलं गाणं तू जसं बोल्डली गायलास, दुसरं गाणं लाईट करायची, हे गाणं हलकं करायची, हे नाजूक करायची गरज होती. तू ते हलकं केलंस, ते फुलाच्या पाकळीप्रमाणे हलकं केलंस, पण ते अजून हलकं व्हायला पाहिजे होतं. शेवरीच्या कापसासारखं हलकं व्हायला पाहिजे होतं, तर अजून मजा आली असती. इतकं हलकं अजून नाजूक करून गायची गरज होती. नक्की नक्की. जमेल, पुढच्या वेळेला जमेल. कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. यानंतर पुन्हा एकदा आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया कल्याणी भांडे. अशा
मी आता यांना म्हटलं ही मगाचीच मुलगी आहे का वेगळी आहे? अप्रतिम. थँक ऑल यू कॅप्स. थँक्यू. कारण सूर, परफेक्शन, तुझ्या परफॉर्मन्स, आणि तू ते गाणं जगत होतीस, पाठ म्हणत नव्हतीस, खरंच पाठ म्हणत नव्हतीस. अंतरा म्हणतानाच्या तुझ्या एक्सप्रेशन्स आम्ही नक्की टीव्हीवर परत बघू. अप्रतिम खरंच. मला कट्यार काळजात घुसलेलं एक वाक्य आठवलं. त्याच्यात लिहिले की खुदा ने गला दिल और दिमाग के बीच में रखा क्यों, है ना. त्यामुळे तुम्ही गाणं सादर कराल तेव्हा मन आणि बुद्धी दोन्हीचा वापर करून करा. हे अतिशय योग्य, जी जागा आपल्या गळ्याची ठेवली आहे किती योग्य आहे. देवानी पण विचार करून ठेवली आहे तशी. फक्त मला एवढंच एक वाटतं की कुठच्याही कलाकारांनी ती कला जोपर्यंत गळ्यापर्यंत आहे तोपर्यंत खूप छान. तिथे एक 6 इंच वरती डोक्यात गेली तर प्रॉब्लेम आहे. तसं नका, डाऊन टू अर्थ राहा नेहमी आणि खूप मेहनत करत राहा. बाकी काही बोलायच्या आधी ह्या गाण्याची जी स्पेशालिटी आहे त्याबद्दल बोलायचं आहे की या गाण्यातले सगळे इंटरल्यूड्स ओरिजिनली ज्यांनी वाजवलेत ते आपल्यासोबत आहेत आज. क्या बात आहे, क्या बात आहे विलासजी. मला एकदम आठवले ते दिवस अरुणजी डायरेक्ट करताना. त्यांची एक विशिष्ट पद्धत, फारच सुरेख ॲटमॉस्फिअर असायचं त्यावेळी. एक 50-50 म्युझिशियन्स एकत्र आहेत आणि एकत्र रेकॉर्डिंग व्हायची ना तेव्हाचं हे गाणं आहे. फार छान. कल्याणी, तुझ्या प्रत्येक परफॉर्मन्समध्ये ना तू ॲडअप होत चालली आहेस. मला तुझं खूप कौतुक वाटत आहे. थँक्यू. खूप छान कल्याणी. आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे ह्या स्टेजचा जो खरा मूळ उद्देश आहे की इथे येणाऱ्यांनी भले रॉ अवस्थेत यावं पण इथे येऊन तयार व्हावं, हा जो उद्देश आहे हा एक इतर उद्देशांपैकी तो आज कल्याणीकडे बघून मला सक्सेसफुल होताना दिसतोय. कारण तुझं पहिलं गाणं मला आठवतंय आणि हे गाणं ह्याच्यात खूप फरक आहे. तुझ्यातला हा कॉन्फिडन्स असाच वाढू दे. म्हणजे एवढं मी म्हणेन की हे गाणं अजून घरी जाऊन तू ना खुल्या दिलाने अजून ओपन गा. तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे. हा खूप छान. मी एवढंच म्हणेन की तू खूप छान गायलीस. पहिल्यापेक्षा तुझा आत्ताचा परफॉर्मन्स हा उलाजींनी सांगितल्याप्रमाणे एका नवीन मुलीने केलेला परफॉर्मन्स वाटला. व्हेरी गुड. फंडू ग्रेट. थँक्यू. चाबूक. दोन धा मिळाले कल्याणी. ऑल द बेस्ट. आता